मस्त झालेला आहे गव्हाचा मोदक. आजपर्यंत त्याचं सारण चांगलं शिजलंय. आपण शिजवलं नव्हतं तरी पण ते चांगलं झालंय ना. आणि चिवट पण नाही झाला. काय झालं आरती, कसा झालाय? नक्की करून बघा, हे मोदक एकदम भारी झाले. उकडीचे मोदक आमचे तयार झालेत. तिगारा रचलाय, मस्त झालेत ना. ताट भरले आणि टेस्ट करून झालेत आमचे. ते आता फक्त तुम्हाला दाखवायसाठी दाखवतोय आम्ही. खाऊन एकदम भारी झालेत, सई. नक्की करून बघा. तळलेला मोदक खाण्यापेक्षा कधी पण हे असा उकडून खाल्लेला मोदकच चांगला. गव्हाचे तळणीचे मोदक आम्ही करून दाखवले. आज आम्ही वेगळ्या पद्धतीचे मोदक दाखवतोय. गव्हाचेच पण ते उकडलेले. ज्या लोकांना तळलेले खायला टेन्शन येत असेल, बाबा तेलकट खायला नको, त्यांनी असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करून खा. त्याच्यासाठी एक वाडगाभर गव्हाचं पीठ घेतलंय. वाडगाभर म्हणजे 3 वाट्या आहे ना? 4 वाटे होईल. 4 वाट्या होईल. हा, 4 वाटे होतील. आणि त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकायला घेतलाय आणि थोडासा तेल टाकून घ्यायचंय. ते पीठ चांगलं मळून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. त्याच्यानंतर पाणी टाकून भिजवायचंय आपल्याला. तेल आम्ही गव्हाच्या पिठामध्ये गरम करून घेतलं नाही, मोहन म्हणून फक्त टाकायचंय. आणि तेल पिठाला चांगलं लागायला पाहिजे, एकजीव व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी चांगलं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला. आणि नंतर पाणी टाकून आपल्याला ते भिजून घ्यायचंय. बघ मुटका वळून येतोय काय? येतोय ना. असं चांगलं एवढं पीठ लागलं पाहिजे. तेल लागायला पाहिजे पिठाला चांगलं. आता पाणी टाकणार. हा, आता पाणी टाकून भिजून घेणार. कोमट काय? नाही, थंडच पाणी आहे. थंडच पाणी. हा, आपण चपात्याने भिजवतो असंच, फक्त घट्ट जरा भिजवायचंय. आपण जे उकडीच्या मोदकांना तळणीच्या मोदकांना सारण बनवतो असं बनवायचं नाही. आपल्याला फक्त सुका गुळ घ्यायचा आहे आणि सुका खोबरं घ्यायचंय. गुळ आपण त्या सुक्या खोबऱ्यामध्ये टाकून एकजीव करणार आहोत. आपण सारण बनवतो असं नाही बनवून घ्यायचंय. हे शिजवणार नाही तुम्ही? नाही शिजवणार, उकडायचे आहेत ना नंतर, म्हणून फक्त मिक्स करणार काय? हा, हे एकदम जुन्या पद्धतीचे मोदक आहेत. पहिली लोक असेच करायचे. त्याच्या करंज्या पण चांगल्या होतील. करून बघा 2 करंज्या. करंज्या नाही, शेंगा. असा चांगला चुरडून घ्यायचा गुळ त्याच्यात. मिक्स होतोय ना. सुका गुळ असला तर मिक्स करायची गरज नाही, ओला आहे ना जरा, जास्त होतं. पीठ घट्ट चांगला भिजून घेतलाय गोळा करून, कारण किती कडक भिजवलाय. असा घट्ट पीठ भिजून 5-10 मिनिटं ठेवायचंय. आम्ही ठेवला 5-10 मिनिटं. आणि आता पुऱ्या पण लगेच 2 लाटून घेतल्या. आणि इकडं ताईनी सारण भरून घेतलंय. त्याच्यामध्ये खोबरं घेतलंय, सुका गुळ घेतलंय आणि आरतीवहिनी वेलची कधीच्या चेचतायत. झाले आता वेलची बारीक ना? झाले बारीक, टाकून घ्यायची आहे. हे सारण आम्ही शिजवलेलं नाही, सुकं खोबरं घेतलंय. ओला नारळ नाहीये. हा, सुकं खोबरं आणि गुळ फक्त मिक्स करून घेतलंय ह्याच्यामध्ये. आणि वरनं वेलची टाकले. आणि थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही हे पण टाकणार आहोत. काय ग? जायफळ. थोडंसं आम्ही त्याच्यामध्ये जायफळ पण किसून घालणार आहोत. आणि आता शिकरनी पुऱ्या लाटायची सुरुवात केली. हे असे मोदक घ्यायची गरज नाही पुऱ्या लाटायला, एवढं कडक भिजवलाय. आणि हे आपण उकडणार आहोत, तळायचे नाहीये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा सबस्क्राईब. एकदम मस्त मोदक बनणार आहे. इथे शिल्पाने मोदक करायची सुरुवात केली. शिल्पाचा मोदक हा केवढा मोठा आहे. ह्याच्यामध्ये 1/2 किलो सारण लागेल ह्याच्यात. आणि इकडे आरती हाताने करून दाखवते. हाताने करते सारखी. हो, हाताची पारी वळते ती. चांगली बनवत फक्त वळतोय इकडे देतोय. बायका तुटून पडल्यात मोदक करायला. आहे बघा, तिघी मिळून करतायत. आणि झालेले आहेत आमचे मोदक. एका चाळणीपुरती भर झाले आहे ना. हो, आता उकडून घ्या. तिकडे पाणी पण तापत ठेवले आहे. आज पावसाने मेहरबानी केली आमच्यावर. पाऊस नाहीये. तिथे जमतोय काय? हा, एकदम मस्त मस्त मोदक आहेत. वेळ नाही लागत जास्त, पटकन होतात. शिल्पा पण करते. शिल्पाचे मोदक मोठे आहेत.
आरतीबाई दाटून देत. चला आता उघडायला टाका. आले पाण्याला उकळे. चाळणीमध्ये हळदीचं पान लावून घेतलंय आम्ही आणि आता त्याच्यावर मोदक उकडायला ठेवतोय. भरपूर राहतील. पाण्याला उकळे आले ना. थोडे जवळजवळ नाही ठेवायचे, चिकटू शकतात एकमेकाला. थोडं जरा बाजूला ठेवायचे आणि उकडत टाकायचं आणि वरनं झाकण ठेवायचं आणि एकच 5 मिनिटं फक्त ते उकडायचे, जास्त नाही उकडायचे. तर तयार मोदक होतील आपले. भरपूर झाले. सुबक रेखीव मोदक उकडीच्या मोदकांपेक्षा हे सोपे असतात ना. बस झालं चिकटती ना एकमेकाला. जास्त गर्दी करू नको त्याच्यात. आता वर झाकण मारायचे ना. हो, 5 मिनिटात तयार होते. तोपर्यंत हे राहिलेलं करतील. आता अजून बरेच होतील तरी. 5 मिनिटं होऊन गेले. आता आम्ही मोदक बघतोय शिजलेत काय. शिजलेत काय ग? हो शिजले. चिकट पण नाही झाले ना. मस्त झाले. हे काढून हे आमचे पहिले मोदक निघालेत. हे बघा तुम्ही, अजिबात चिकट पण नाही झाले. मस्त झालेत ना. मस्त झालेत एकदम. आता हे राहिलेले तळायला उकडायला ठेवतो आम्ही. नक्की करून बघा आणि आम्हाला सांगा कमेंट करून कसे झाले का मोदक. आमचे मोदक आम्ही मोजतोय आता. किती झाले? 14 आणि अजून ह्याच्यात आहेत. ह्यात असतील 14. रोज आम्ही जे बनवू ते ठेवतो कावळ्यासाठी. आज मोदक बनवले तर मोदक पण ठेवलाय कावळ्याला. येईल तो आणि खायला. काय आलाय तिकडनं बघतोय. आवडला तर नक्की लाईक करा. मोदकाच्या वाटण्या पडतायत. आरती खाते. खाऊन बघशील का? हे असे आमच्यासारखी हे असे जर आमच्यासारखी माणसं असतील तुमच्याकडं, ज्यांना वजन कमी करायचे, शुगरची भीती वाटते, हे असे मोदक नक्की करून बघा. सुपर टेस्टी झालेले आहेत मोदक. गणपतीमध्ये जास्त काम असतं ना, मग बायकांना खायला पण भेटत नाही. आधीच करून खाल्ले. पोटभर खाऊन घ्या. मस्त झालं आरती. एकदम भारी. शिल्पा जास्त गोड झालेत काय? मस्त झाले ना सारण. आम्ही न परतताच ते टाकलं होतं, पण सुपर टेस्टी झालेले आहेत एकदम. ते उकळलं ना की गूळ आतला विरघळून मस्त तयार होतं. गव्हाचे न तळता केलेले मोदक आम्ही उकडीचे केलेले. आणि हे सारण बघा तुम्ही, मस्त सारण वितळलं आतमध्ये. शिजवून पण घेतलं नव्हतं, पण तो गूळ ना उकळल्यानंतर विरघळतो, त्याला पाणी सुटतं आणि ते सारण एकदम मस्त तयार होतं. चांगला रसरशीत मोदक तयार झालेला आहे. उकडीचे मोदक आमचे तयार झालेत. ढिगारा रचलाय. मस्त झालेत ना. ताट भरलंय आणि टेस्ट करून झालेत आमचे. ते आता फक्त तुम्हाला दाखवायसाठी दाखवतोय आम्ही. खाऊन एकदम भारी झालेत. सही. नक्की करून बघा. तळलेला मोदक खाण्यापेक्षा कधी पण हे असा उकडून खाल्लेला मोदकच चांगला. शिल्प फोडून दाखवतोस आहे. गव्हाचे न तळता केलेले मोदक आम्ही उकडीचे केलेले. आणि हे सारण बघा तुम्ही, मस्त सारण वितळलं आतमध्ये. शिजवून पण घेतलं नव्हतं, पण तो गूळ ना उकळल्यानंतर विरघळतो, त्याला पाणी सुटतं आणि ते सारण एकदम मस्त तयार होतं. चांगला रसरशीत मोदक तयार झालेला आहे.